एक मिनिट काय भूमिका फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव नगरपालिकेला 140 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून 91व्या दिवशी काम चालू होणं अपेक्षित होतं, परंतु मागील 18 महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली, परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं। या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला। या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका 25-30% बिलोनी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला 15% अबोनं निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता। परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासियांचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे, जर 15% अबोनं टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जादीचे 22 कोटी रुपये या शहराला बुरधण सोसावं लागला असता, नागरिकांना बुरधण सोसावं लागला असता, जेणेकरून या नागरिकांवर त्याचा बुरधण पडला असता। आमची मागणी होती की महाविकास आघाडीचे पहिल्यापासून वाटतं होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी, परंतु जाणून बुजून या विकास कामांना खीळ पाडण्यात आली होती। आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत, विकास कामं खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे। जर भाजप सरकारने 100 कोटी आणले तर शिंदे गटाने 200 कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा। रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला श्रेय देणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जिरवाजुरी करू नका। आपण बघितलं असेल मागच्या 8 महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच 140 कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार दिली। म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल परवा दिवशी स्थगिती दिली। आमचं एकच म्हणणं आहे, नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका, शहराचं वाटोळं करू नका। सत्ता कशासाठी असते? सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते। जर तुम्ही विकास कामे केली असती, सत्ता तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तुम्हाला 18 महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवासियांना द्यावं। पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले। मागच्या 2 वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला 154 कोटी रुपये मंजूर झाले, धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले, परंतु 2 वर्ष झालं त्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद द्या बाबू 140 कोटी रुपये मंजूर केले, परंतु तुम्हाला 18 महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेला त्यांनी उत्तर द्यावं। आणि शहरातील रस्ते 140 कोटी रुपये मंजूर आहेत, ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे। ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू। फेब्रुवारी 2024 रोजी मी एक सामान्य नागरिक आहे, मला फक्त रस्त्याचे काम व्हावेत। जे रस्त्याचे काम होणार होते त्याला सगळे विरोधक आड आलेले आहेत, हे आड न येता हे काम होऊ द्यायला पाहिजेत असं मला वाटतं। जो स्टे आलेला आहे तो मागे घ्यावा, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही, फक्त रस्त्याचे कामं झाले पाहिजे। पालकमंत्र्यांच्या तक्रारीनंतर देण्यात आली आहे, सरकार तुमचंच आहे। हो, ते तर तुम्हाला माहितीच आहे, ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे का केलं, कशामुळे केलं, ते व्हायला नाही पाहिजे। मला बाकी काही म्हणणं नाहीये, फक्त रस्त्याचे कामं झाले पाहिजे एवढंच म्हणणं आहे। सोशल मीडियावर तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासही बोललं जातंय, मग दुहेरी भूमिका आज नाही, एक सामान्य नागरिक म्हणून बोलते मी, बाकी मला राजकारणाविषयी काही बोलायचं नाहीये। विरोधक जे व्यत्यय आणतायत कामामध्ये ते होऊ देत नाहीयेत, आंदोलन आहे असं बोललं जातंय, मला बाकी काही बोलायचं नाही बस। तुम्ही पदाधिकारी आहात, तुमचे पती पदाधिकारी, बाकी बोलतील आमचे सगळे, तुम्ही सांगा ना स्पेसिफिक, तुम्ही बोलताय। बाकी मला काही बोलायचं नाहीये, फक्त रोडचे कामं झाले पाहिजे। राजकीय दोषी कोण वाटतं, कुणामुळे काय ते तुम्हाला माहितीच आहे, बरे 18 महिने का आणि जनतेलाही माहिती आहे। 18 महिने का प्रलंबित होतं हे सगळं ते माहिती नाही आपल्याला, तुम्हालाही माहिती असेल। मग आज कशामुळे तुम्हाला आज हे कामामध्ये व्यत्यय आणल्यामुळे हो ना, काम होत नाहीत ना। पुण्याच्या मार्गावर आम्ही पेपरलाही वाचलेले, न्यूजलाही पाहतोय की आता काम होत आहेत म्हणून। आता ते माहिती आहे तुम्हाला, विरोधक आहेत कोण आहेत काय आहेत ते तुम्हालाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे। आम्हाला फक्त रस्ते चांगले होण्याचं हे पाहिजे फक्त, बाकी काही नाहीये। आता स्थगिती दिली विरोधकांनी स्थगिती दिली, आदेश नगर विकास मंत्र्यांचे ते सत्ताधारी कोण आहेत ते माहिती नाही, कशामुळे होणार होते ना पण काम, तुम्हाला काहीच माहित नसताना तुम्ही आंदोलन करता।
नाही, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, फक्त रोड चांगले व्हावे एवढीच अपेक्षा आहे आणि कामं व्हायला पाहिजे. आज काही पक्षाचे मेसेज आले त्याच्यानंतर महिला एकत्रित हो, बाकी बोलतील आमच्या महिला. ही रस्त्यांची सांधा रोड असेल, शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका असेल, जी फार वाईट परिस्थिती झालेली आहे. आपलं शिवाजी महाराज चौकापासून तर एक आपल्या अपघातात मृत्यू सुद्धा एका मुलाचा झालेला आहे. त्याच्यामुळं काम होतंय तर ते होऊ द्यावं. जो काही एक नागरिक म्हणून हा कंत्राटदार कोण असेल काय असेल ह्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. या प्रक्रियेत तसंही आम्ही नागरिक म्हणून सहभागी कधीच नसतो. त्याच्यामुळं लवकरात लवकर हे काम सुरू झालं पाहिजे. एक नागरिक म्हणून आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर हे काम सुरू झालं पाहिजे आणि नागरिकांनी मागील वेळेसुद्धा वेळोवेळ प्रतिक्रिया घेतलेली आहे याबद्दल की काय त्यांची भूमिका घ्यायची होती. कदाचित आम्ही दिसलो नसेल त्यावेळेस, पण आज ते लोक दिसत नाहीयेत, आज आम्ही दिसतोय. पण नागरिकांनी वेळोवेळ बरोबर प्रतिक्रिया घेतलेली आहे हे मला वाटतं. उपोषणाचं स्वरूप काय आहे नेमकं आता? आमरण उपोषण आहे का साखळी उपोषण आहे, कसं आहे? साखळी उपोषण आहे. आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये. आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील. उस्मानाबाद धाराशिव शहराचं राजकारण सध्या तापलेलं दिसत आहे, जो की सध्या राजकारणामध्ये विरोधक कोण व सत्ताधारी कोण हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे, जो की येथे सर्वसामान्य नागरिकासह सत्ताधारी व विरोधकही फक्त 117 कोटीच्या कामासाठी आंदोलनं करत आहेत. ज्यामध्ये विरोधकांनीही आज आंदोलन केलेलं आहे. काल काही सर्वसामान्य नागरिक व यामध्ये सत्ताधारी पक्षाचेही काही व्यक्तींनी काल पोस्ट केलेले आहे व त्यामध्ये त्यांनी आपले म्हणणे सुद्धा मांडलेले आहे की हा निधी कोणामुळे थांबला, हा निधी कोणामुळे वापस गेला किंवा काय याला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनीही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. यावर विरोधक सुद्धा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करत आहेत, जो की या आंदोलनाचा उद्देश एवढाच आहे की 117 कोटीचा निधी जे स्थगिती दिली आहे तो स्थगिती उठवावी व शहराचा विकासाचा बट्ट्याबोळ झालेला त्या शहराचा विकास व्हावा हा सर्वांचा उद्देश आहे. परंतु या सर्वांच्या उद्देशामागे हा सर्वात मोठा पडलेला एक प्रश्नचिन्ह आहे, जो की हा प्रश्नचिन्ह खरंच तुम्हाला एक हास्यास्पद वाटेल, परंतु हे बोलू नये, परंतु यामध्ये हे बोलणं आवश्यक आहे. कारण खरंच शहरामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे, नेमकं काय वातावरण झालेलं आहे हे सध्या सामान्य नागरिकांना समजण्याच्या परी आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक सध्या विचारात पडलेला आहे, जो की यावरून एकच दृष्टी निर्माण होते की एका फिल्ममधली हे स्टोरी आहे. एका फिल्ममधला हा एक डायलॉग आहे, जो की यामध्ये खरंच हा हास्यास्पद डायलॉग आहे. एक व्यक्ती सध्या एक पेंटिंग विकत घेतोय, ज्यामध्ये त्या पेंटिंगमध्ये घोडा गवत खात असल्याचा पेंटिंग होता. परंतु जेव्हा ते पेंटिंग देण्यात येते तेव्हा त्या पेंटिंगवरती ना घोडा असतो ना गवत असतो. तेव्हा त्याचा उत्तर हा असतो की गवत घोड्यानं खाल्लं आहे आणि घोडा कुठं आहे तर घोडा गवत खाल्ल्यावरती का थांबेल, तो गेला आहे, असं त्या फिल्ममध्ये हा डायलॉग आहे. पुन्हा तो विचारतो की आता हे पेंटिंगमध्ये घोडा आणि गवत कधी येईल, तर त्या पेंटिंगवाल्याचं उत्तर असतो की जेव्हा गवत उगवेल तेव्हा घोडा येईल आणि हे घोडा गवत खात असल्याची पेंटिंग पुन्हा दिसेल. म्हणजे हे एक हास्यास्पद आहे. यामध्ये हिंदी अनुवाद सुद्धा आहे की बाबा 117 कोटीची निधी 117 कोटीचे कामेला स्थगिती देण्यात आली आहे. याचा हा मिळता जुळता आहे, जो की 117 कोटीचा निधी तो पेंटिंग, ज्यामध्ये ते निधी तर आला परंतु पुन्हा स्थगिती देण्यात आली. मग आता ते स्थगिती कधी उठवणार, म्हणजे जेव्हा गवत येईल तेव्हा ते स्थगिती उठवली जाणार, घोडा वापस येणार आणि त्याच्यानंतर ते पेंटिंग होईल आणि त्याच्यानंतर ते 117 कोटीची कामं होतील. असा हा एक हास्यास्पद विनोद होता, जो की एका पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेल्या. त्या पिक्चराच्या विनोदची कलाकृती आणि हुबेहूब स्थिती आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहरात निर्माण झालेली आहे. आपल्या शहरामध्ये जे विकासाचं आणि ज्या धाराशिव शहरांचं विकासात कुठेतरी खुंटला आहे
जो बट्ट्या बोळ झालेला आहे, रस्ते नाली, नागरिक यापासून त्रस्त आहेत। शहरामध्ये उद्याने नाही आहेत, शहरामध्ये कचरा डेपोचा प्रश्न आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीच्यांसाठी आलेला निधी सुद्धा कुठेतरी थांबला आहे। नेमका प्रकार चाललाय का? हा जिल्हा आहे का विकासात आहे का भकास होतोय? हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह नागरिकांना पडलेला आहे। तरी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते अवश्य देण्यात यावे की नेमका प्रकार काय चाललाय, नेमकं काय होणार आहे आणि नेमकं विकासांचा जबाबदार कोण, विकासाला स्थगिती देण्यासाठी, विकास खुंटवण्यासाठी जबाबदार कोण, हा सर्वात मोठा पडलेला प्रश्नचिन्ह आहे। यासाठी आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत। शहराच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्रतिक्रिया उपयोगात आहेत। तरी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। या बातमी आपल्याला आवडली असेल तर या बातमीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आम्हाला याच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।